आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सोलापूर जिल्ह्याचे माजी विधान परिषद सदस्य, आपल्या तालुक्याचे एक ज्येष्ठ नेते आदरणीय दीपराव साळुंखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आणि ज्यांनी काल जिल्हा परिषदेची निवडणूक एक विक्रमी मताने जिंकली ते आदरणीय बाळासाहेब केदार। जरी या ठिकाणी गैरहजर असले, कारण त्यांच्या कार्यालयात लोक जास्त आहेत, ते माझे सहकारी मित्र बाळासाहेब एरंडे, सांगोला तालुका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय बाळासाहेब काटकर, सांगोला तालुका शिवसेनेचे अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे निवडून आलेले नूतन सदस्य आदरणीय दादासाहेब लोटे, युवा सेनेचे अध्यक्ष आणि तालुक्याचे युवा नेतृत्व आदरणीय गुंडादादा खटकाळे, जिल्हा युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय सागर पाटील, ज्यांची आता निवड झाली सभापती पदावर, त्या माझ्या कन्या आदरणीय पूनम इंगवले, उपसभापती पदावर नियुक्त झालेले आदरणीय अजय सरगर, आदरणीय राणीताई पाटील, अशोक चोरुंडे, बापू जाबी, डॉक्टर दबडे, आदरणीय बाळासाहेब बनगर, आदरणीय सोनाली पाटील सदस्य आपल्या, आणि सर्वात जास्त जिल्ह्यात खऱ्या अर्थानं विक्रमी मतानं निवडून आलेल्या आदरणीय शोभाताई खटकाळे, तालुक्याचं एक नेतृत्व आदरणीय योगेश दादा खटकाळे, अशोकभाऊ शिंदेशाही, दाजी नलवडे, इतर सर्व बसलेले सुभाष शिंगोले, सगळे मान्यवर, उमेश पाटील। मित्रांनो, ही एक ऐतिहासिक लढाई आहे। या आजच्या निवडीला फार इतिहासाचा मागोवा आपल्याला घ्यावा लागणार आहे। सांगोला तालुका पंचायत समिती आणि स्वर्गीय संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे एक अतूट नाव होतं। या कालखंडात सभापती पदावरून या तालुक्यातली काँग्रेस त्या काळची जीवन ठेवण्याचं त्यांनी अतिशय मोठं काम केलं, आणि त्यावेळी त्यांचे सहकारी म्हणून आणि उपसभापती या पदावर स्वर्गीय माजी आमदार आदरणीय काकासाहेब साळुंखे होते। पंचायत समितीचं सदस्यपद सदैव आमच्या घरात आप्पासाहेब पाटील होते, महादेव बापू भोसले होते। 20-25 वर्ष सतत ती निवडून आली माणसं। मेडशिंगीचं काही राजकारणाच्या उलाढालीत सभापतीपद गेले दादासाहेबांचं, आणि मला आणि दीपक आम्हाला या गोष्टीचा एक आज आत्मिक आनंद आहे मोठा।
की ज्या गावचं हे पद गेलेलं होतं त्याच गावात पुन्हा आज 50 वर्षाच्या कालावधीनंतर हे पद त्या गावात येते, हा भगवंतानं दिलेला सगळ्यात मोठा योग आहे. ही परमेश्वराची कृपा आहे. अजय सरगरसारखा एक तरुण उमद नेतृत्व उपसभापती पदासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभलेलं आहे. निर्णय घेताना आदरणीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी समजुतीनं सगळे निर्णय घेतले म्हणून हा आपल्याला आज गुलाल. राजकारणात मागं पुढं सरल्याशिवाय यशाकडे पाऊल जात नसतं आणि म्हणून या ठिकाणी हे आपल्याला एक उत्तुंग यश आज मिळालेलं आहे. हा तालुका महायुतीचा आहे, पण शिवसेना इथं प्रमुख पक्ष आहे. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रेम केलेला कोणता तालुका आहे तर तो सांगोला तालुका. 5,500 कोटीचा निधी त्यांच्या स्वतःच्या ठाणे मतदारसंघाला सुद्धा मिळाला नाही. खासदार आपले युवा नेते श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मतदारसंघाला मिळाला आणि एकाही मंत्र्याचा आकडा 2,000 ते 2,500 कोटी यावर मतदारसंघात गेला, पण आपला तालुका 5,500 कोटीवर गेला. एवढं भरल्या हाताने या ठिकाणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या माझ्या तालुक्यावर प्रेम केलं आणि या तालुक्यानं भरभरून या तालुक्याच्या जनतेनं शिंदे साहेबावर प्रेम केले. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, इतर मित्र पक्ष या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला या तालुक्यात वाटचाल करायची. ज्या ज्या वेळी या महायुतीच्या पक्षातून मतभेद झाले त्यावेळी आपलं नुकसान झालं, फायदा कुणाचा झाला नाही, तोटाच होतोय आपला. आणि म्हणून उदार अंतकरणातून पुढचं भविष्याची वाटचाल माझ्या सहित मी असो, दीपक आबा असो, इतर बाळासाहेब केदार आहेत, तरुण नेते किंवा भाजपने नवीन आले एनडे असोत, या सगळ्यांनी आपल्या समोर कोण आहे याचं भान ठेवून निर्णय घेतले पाहिजे. आणि नेहमी काय होत असतं की आपण आपल्यालाच एकामेकाकडे बघण्यात वेळ घालवतो आणि त्यामुळे सदैव समोरचा खऱ्या अर्थानं ज्याला आपल्याला थांबवायचा आहे तो माणूस पुढे निघून गेलेला आपल्यालाच कळत नाही. आज ही परिस्थिती, बाळासाहेब थोडं बोलले, ठीक आहे, माझा पराभव कसा झाला, काही एकच आबा उभा राहिले एकच कारण असू शकत नाही. आजारपण बी होतं, वेळी मिळाला नाही, निवडणुकीचे डावपेच आखायला संधी मिळाली नाही, काही नेत्यांशी संपर्क वेळेत करायला पाहिजे होता, करता आला नाही कारण माझे शरीर साथ देत नव्हतं, त्यात पुन्हा आबांची उमेदवारी, अशा अनेक कारण आहेत. परंतु जीवनात एक लक्षात घ्या, कर्तृत्वाबरोबर भाग्याची साथ असावी लागते. आणि ज्यावेळी तुमचं भाग्य नसतं त्यावेळी किती आदळआपट केली तर ते तुम्हाला मिळतच नसतं. आता ही 2 निवडून आलेले, पूनम निवडून सभापती झाली, अजय सर्ग उपसभापती, ही दोन्ही घरं राजकारणात तुम्हाला कोणालाच माहीत नव्हती. माहीत होतं मुंबई आल्या माहीत असेल त्यावेळी. म्हणजे राजकारणात त्या तालुक्याच्या पटलावर कधीच गाजलेली घरं नाहीत, कुटुंब नाहीत.
त्या कुटुंबांना ही संधी आज जाते, ही भाग्य आहे. आपण त्यांना करतोय हे निश्चितपणे खरं असलं तरी ते त्या दोघांच्या भाग्यातही होतं हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. कारभार आजपर्यंत कसा झाला आबांना थोडा माहीत आहे, मला काहीच माहीत नाही. कारण त्या पंचायत समितीचे अलिगाव ती इमारत आहे तिकडे, बरोबर, तिथं माझी गाडी आली, मी दुसरीकडे तोडतो. त्या पंचायतचा बोर्ड सुद्धा वाचायची कधी आयुष्यात भावना झाली. तर त्याला एवढा कारभार भारी गाजलेला आणि त्यात पुन्हा कसा कारभार झालाय बाळासाहेब काटकर साक्षीदार आहे. निर्मळता कारभारात त्यांनी सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आबा ही आपण अपेक्षा इच्छापून पहिली करू. आणि तळातल्या सगळ्यात गरीब माणूस पंचायत समितीमध्ये आल्यानंतर त्याला जवळ घ्या, त्याचा सन्मान राखा, त्याची विचारपूस करा. तो कोणत्या कामाला आलाय तातडीनं तो अधिकारी बोलवून घ्या, त्याचं अगोदर काम मार्गी लावा. नंतर कोण पुढारी आमच्यासारखा आला असता तर त्याचं नंतर काम मार्गी लावा. सर्वसामान्यांसाठी ही दालन स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी उघडलेलं आहे. म्हणून त्या दालनाचं पावित्र्य तुम्ही आम्ही सगळ्यांनी जपलं पाहिजे. पंचायत समितीला ग्रामीण विकास खातं सगळ्यात महत्वाचं आहे. माझे जिव्हाळ्याचे मित्र, माझे लहान भाऊ या खात्याचे मंत्री आहेत. आणि दुसरं खातं पंचायत समितीला तेवढंच महत्वाचं आहे, ते रोजगार हमी खातं हे तेवढंच महत्वाचं आहे. तिसरं शिक्षण खातं महत्वाचं आहे. यातलं एक खातं भारतीय जनता पार्टीकडे आहे, 2 खाती शिवसेनेकडे आहे. आणि महायुतीकडे असलेली आपली ही खाती आहे. या सर्व मंत्र्यांच्या मतीनं, त्यांच्या आधारानं आपण हा 5 वर्षाचा कारभार निश्चितपणे चांगला करू. जे काय बोराटवाडीला बाळासाहेब ठरलेलं आहे ते करार 5 वर्ष जसेच्या तसे अंमलबजावणी झाल्यानंतर ह्या लोकांचा भविष्यात आपल्या विश्वास बसेल हे लक्षात ठेवा. एक वेळा आपण थोडी चूक उठल्या तर कुणाचं ऐकून केली, 5 लाख तालुक्यातल्या जनतेचा भरोसा आपल्याला तुटत असतो. आणि आज हा काही जणांना दुःख झालं असेल आजच्या या निवडीचे, परंतु तळातल्या सर्वसामान्य सांगोला तालुक्याच्या जनतेला निश्चितपणानं आज हा एक आनंद झालेला आहे. कुठं तर परिवर्तन, जो कल हुआ था अच्छा हुआ, जो आज हो रहा है वो भी अच्छा है, और जो कल होने वाला है वो भी अच्छा है. परिवर्तन सृष्टि का नियम आहे, भगवंत कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. त्यामुळे काल जे काय घडलंय ते बी चांगलंच आहे समजू. आज जे आपण घडवलंय तेही चांगलंच आहे आणि उद्या जे घडणार आहे ते सुद्धा चांगलंच आहे असं धरून तुम्हा सर्वांच्या वतीनं, तमाम सांगोला तालुक्याच्या जनतेच्या वतीनं पूनमला आणि अजयला मी हार्दिक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. आणि ती त्यांची कारकीर्द वाटचाल ही नावारूपाला यावी ही पांडुरंगाची प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि सभा संपली इथं जाहीर करतो, कारण पुढे तिकडं जायचं.